हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आत्ता मी आली मुंबईला माझ्या फॅमिलीसोबत. आम्ही काल रात्रीच आलो होतो आणि ही आमची फर्स्ट फॅमिली ट्रिप असणार आहे. इथून आधी पण गेलो होतो फॅमिली ट्रिपला, पण पप्पांच्या फ्रेंड सर्कलसोबत. पण यावेळेस फर्स्ट टाईम फक्त फॅमिली अशी ट्रिप करणार आहोत. आणि आम्ही लोकल ट्रेननी सुद्धा फर्स्ट टाईम प्रवास केला. आणि आम्ही उतरलो CST स्टेशनला आणि इथून पुढे आम्ही जाणार होतो गेटवे ऑफ इंडियाला. सो गाईज, आम्ही आलो आता सगळ्यात पहिलं गेटवे ऑफ इंडियाला. आणि इथे अजिबात कुठली एंट्री फीज नाही आहे, सो तुम्हाला कोणती पैसे वगैरे द्यावे लागणार नाहीत. आणि ते पहा, इकडे आहे गेटवे ऑफ इंडिया आणि इकडे आहे ताज हॉटेल. सो सगळ्यात पहिला स्पॉट तुम्ही पण मुंबईला येणार असेल तर सगळ्यात पहिलं गेटवे ऑफ इंडियाला या. आणि ही माझी मम्मी आहे. इथे खूप छान छान असे फोटोज व्हिडिओज काढले. बराच वेळ इथे टाइम स्पेंड केला. खूप छान वाटलं. मागे ताज हॉटेल पण आहे पहा. आणि इथे ताज हॉटेल आहे आणि समोरच इकडे समुद्र आहे. काय छान सुंदर व्ह्यू असेल या हॉटेलमधून. आतमध्ये जायची कधी संधी मिळेल माहीत नाही, बट हा बाहेरनं पाहून पण खूप सुंदरच वाटत होतं. सो गाईज, आता आमचं सेकंड डेस्टिनेशन आहे मरीन ड्राईव्ह, जे आम्ही रात्री पण आलो होतो, बट गेटवे ऑफ इंडियाच्या जस्ट शेजारचं आहे. 10 मिनिटाचं अंतर असेल. सो आम्ही इथे आलो. इथे जास्त वेळ थांबणार नाही कारण की आम्ही रात्री बराच वेळ इथे थांबलो होतो. बट इथून पण व्ह्यू खूप सुंदर दिसतोय आणि खूप छान छान फोटोज येत आहेत. सो तुम्ही इथे येऊ शकता. थर्ड पॉईंट आलो आहे आम्ही गिरगाव चौपाटीला. आणि इथे बघा, इथून सुरुवात होती सगळी खाऊ गल्ली. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी आहे खूप जास्त थोडी. सो मी इथे येण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड होते. खूप लेट झालं, तसं 3 वाजून गेलेत. आत्ताशाही फायनली आमचं लंच करणार आहे. पण लंचमध्ये आमचं सगळं असं स्ट्रीट फूड टाईप्स काहीतरी असणार आहे. आणि मग समोरच चौपाटी म्हणजे आपला बीच आहे. इथे सर्वात पहिला मी पावभाजी मागवले आणि पप्पांसाठी डोसा मागवला होता. त्याचबरोबर ते पुलाव पण मागवलं होतं आणि सँडविच पण मागवलं होतं. खूप टेस्टी होतं सगळंच. आणि हा समोर जो समुद्र दिसतो आहे तो मुंबईमधला गिरगाव मधला आहे. सो गाईज, आता आम्ही मस्त पेटपूजा केली आणि त्यानंतर आलोय मस्त चौपाटीवरती गाईज. सो मी तुम्हाला आता इथली सगळी मजा दाखवत समुद्रावरती. फायनली महाराष्ट्रातली असून आम्ही पहिल्यांदा मुंबईला आलोय, बट फुल एन्जॉय करणार आहे. सो मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवते, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो मम्मी पप्पाला ना समुद्रावर आल्यावरती खुश पाहून, स्पेशली पूर्ण ट्रिपमध्येच खुश पाहून मला खूप भारी वाटत होतं. तर मला असं वाटतं ना की बजेट तुमचं कसंही असू दे, थोडंफार इकडे तिकडे करा, पण तुम्ही फॅमिलीला प्रत्येक वर्षी एकदा तरी छोट्याशा का होईना पण जवळच्याच का होईना पण ट्रिपवरती नक्की घेऊन जावा. कारण की त्या ट्रिपवरच्या मेमरीज इतक्या भारी असतात आणि घरच्यांना खुश पाहून आणखी भारी वाटतं. गाईज, आम्ही इथे खूप छान छान भारी भारी फोटोज काढलेत आणि बीचवरती खूप छान वाटते. म्हणजे कोकणात जायची आपली एक वेगळी मजा असते, पण मुंबईवरची बीचवरती पण भारी वाटते. खूप छान वाटतं. आणि इथे स्पेशली कबूतर वगैरे आहेत. आता इथे जस्ट सी, मी तुम्हाला आता शॉट दाखवला. इतके छान कबूतर बसले होते, मस्त उडतात, खूप छान फोटोज येतात. बाय द वे, आता आम्ही बहुतेक पुढे जाणार आहे महालक्ष्मी मंदिरमध्ये. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. गाईज, ह्यापेक्षा जास्त भारी अजून काय कुठल्या पोरांना वाटू शकतं. मम्मी बाबा मस्त गॅस मस्त गप्पा मारत बसले. आता ते फोटो पण काढत होते. ऋतू बघते त्यांचा फोटो कसा आलाय ते मी तुम्हाला दाखवते. ए बघू, हॅलो दिखाव इधर. वाव, मस्त. गाईज, आता आम्ही आलो आहे बूट हाऊसला, कमला नेहरू पार्कमध्ये. सो हे असं काही आहे, पार्क खूप मोठं आहे. पुढे तर भरपूर काही आहे. तुम्हाला मी आजीबाईचं बूट दाखवते. सो गाईज, हा आहे आजीबाईचा बूट. याला बोलतात बूट हाऊस. सो हे 12 वर्षांच्या खाली मुलांनाच आतमध्ये एंट्री आहे. बाकी हे जे काही कमला नेहरू पार्क आहे याला बोलतात. तर इथे तुम्ही फिरू शकता, फोटोज काढू शकता. पार्क भरपूर मोठा आहे. पप्पा, ट्रिप आवडली तुम्हाला? ओके, एकदम बेस्ट. मस्त ना? हा, एक नंबर. चला बजे दे. तुम्हाला काढायचं काढा. मला एक फोटो काढायचा. हे पकड मम्मी. जायचं तर खरं तर आम्हाला जायचं होतं महालक्ष्मीला, जाणारच आहे म्हणजे. पण त्याआधी कमला नेहरू पार्कच्या समोरच इथे हँगिंग गार्डन आहे. सो गाईज, आता आम्ही बूट हाऊसच्या एकदम समोर दुसऱ्या गार्डनला आलोय. पप्पा, कुठल्या गार्डनला आलो आपण? मोठ्याने बोला त्याच्यावर. हँगिंग गार्डन. तर आमच्या पप्पांचा आवाज काल रात्री पूर्ण बसला होता, पण आज आम्ही मस्त ट्रिप केली त्याच्यामुळे पप्पांचा आवाज परत आलाय. पप्पा परत बोला, कुठं आलोय? आपण हँगिंग गार्डनला आलो. आणि लवकरच पप्पांचं पण यूट्यूब चॅनल खोलायला लागणार आहे. सो आज आम्ही खूप मजा केली. तुम्हाला दोघांना आवडली काय ट्रिप? एकदम ओके. सो मी नक्की रिकमेंड करेल की तुम्ही ह्या हँगिंग गार्डनला नक्की या. कारण की खूप सुंदर गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे आणि खूप पीस आहे. खूप जास्त छान फुलं वगैरे आहेत. तुम्हाला फोटोज व्हिडिओज काढायचे असेल, शांत बसायचं असेल, सगळ्याच गोष्टींसाठी हे गार्डन खूप बेस्ट आहे. सो तुम्ही तिथे नक्की जावा. आता आम्ही आलो महालक्ष्मी मंदिरमध्ये. तो इथे आल्यावर एक वेगळी शांतता होती. आम्हाला आमचे ड्रायव्हर काका पण बोलले की हे मंदिर खूप सुंदर आहे, तुम्ही तिथे नक्की जावा. आणि खरंच तिथे गेल्यावर खूप भारी वाटत होतं. मंदिरातून बाहेर आल्यानंतरच लगेच स्वामीनारायण मंदिर पण आहे. सो आम्ही इथे पण एकदा जाऊन आलो, इथे पण दर्शन घेतले.
आणि इथे येऊन मला खूप छान वाटलं, खूप सुंदर शांत होतं इथे सगळं. सो खूप छान वाटलं इथे पण. आता आम्ही पुढे निघालो आहे सिद्धिविनायक मंदिरसाठी, पण त्याआधी सनसेट झाला होता आणि इथे बघा बरोबर आम्ही सीलिंगच्या समोरनं चाललो होतो आणि इतकं भारी वाटत होतं ना ते, आणि सनसेट पण होता, सगळं काही खूप छान वाटत होतं. मुंबई खरंच खूप भारी आहे यार. सो असं काही आमचा आजचा दिवस होता. पुढे पण भरपूर ब्लॉग आहे, तुम्ही हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. आता आम्ही सिद्धिविनायक मंदिरमध्ये आलो आहे. सो तुम्हाला इथली एक गोष्ट सांगते, जर तुम्ही सिवलेस टॉप किंवा काही घातलं असेल ना, तर तुम्ही तिथे गेट नंबर 2 वरती जावा आणि शॉल घ्या. तिथे फ्रीमध्ये शॉल भेटते सिद्धिविनायक मंदिराच्या थ्रू. बट तिथे आणखीन काही लोक असतात जे तुम्हाला लुबाडण्यासाठी बोलतात की शॉल घ्या, 100 रुपये द्या, किंवा फुलं वगैरेचं ते घ्या आणि तरच तुम्हाला शॉल देतो वगैरे. तर ते सगळं करायची काही गरज नाही आहे. गेट नंबर 2 ला जावा, तिथे फ्रीमध्ये ते लोक शॉल देतात. ती शॉल अंगावरती ओढा आणि दर्शन घ्या. आणि खरंच सिद्धिविनायकला आल्यावरती खूप छान वाटतं. माझी तर खूप जास्त श्रद्धा आहे गणपती बाप्पावरती, त्याच्यामुळे तिथे जाण्याचं एक माझी वेगळीच एक्साइटमेंट तर होतीच. सो आता पुढे पहा, आम्ही आतमध्ये आलो आणि ॲक्च्युली आम्ही मुखदर्शन घेतलं, कारण की ड्रायव्हर काका खूप गडबड करत होते, त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ थांबता येणार नव्हतं, म्हणून आम्ही मुखदर्शन घेऊन आलो. पण खूप जास्त छान वाटलं आणि आता आम्ही रिटर्न निघालो आहोत. तो आजचा दिवस खूप छान म्हणजे खूप बेस्ट होता, कारण की फॅमिली ट्रिप होती ही आमची. सो गाईज, आता टॅक्सीमधून आता जस्ट उतरलो आणि त्यानंतर मला भेटलं इथं शॉपिंग मार्केट, स्ट्रीट शॉपिंग. सो आता मी इथे शॉपिंग करणार आहे. गाईज, हा ऋतूवरती लावलेला मी घेतीये फक्त 350 रुपयाला, भारी वाटतं. गाईज, मी आले दादर मार्केटमध्ये. सो हे सगळ्या खाऊगली आणि मार्केट हे सगळं चालू आहे. सो मी तुम्हाला सगळं काही दाखवते. गाईज, हे सगळं दादर मार्केट आहे, पण आता सध्या पोलीस खूप फिरतात, त्याच्यामुळे बाहेर जे बसतात ना टोपल्या वगैरे घेऊन, त्या लोकांना बसू देत नाही आहेत. बाकी तर हेच मार्केट आहे. खूप भारी वाटतं. दमलेली माझी मम्मी, दमलेली मी पण. सो गाईज, हा ड्रेस घेतला होता मी काल दादरवरनं आणि आज आम्ही चालू आहे दादरला परत एकदा साड्याची शॉपिंग करायला आज. सो मी तुम्हाला तिथे गेल्यावर भेटते. गाईज, हे बघा दादर स्टेशनची गर्दी. जस्ट आम्ही उतरलो आणि इतकी जास्त गर्दी होती गाईज, खूप जास्त गर्दी. तर गाईज, हा काल मी घेतला होता 350 रुपयाला 1 पीस आणि ह्याचं कापड इतकं भारी आहे. तो दादरला ना जे पण कपडे आहेत ते खूप चांगले आहे, तुम्ही नक्कीच एकदा जावा. तो गाईज, बेसिकली आमची शॉपिंग डन झाली आहे आणि तुम्हाला थोडंसं मार्केट दाखवते आता. तर हे सगळं साडीवाले दुकानांचं मार्केट आहे. इथे सगळ्या होलसेल साड्या वगैरे भेटतात. आता आम्ही चाललो आहे शॉपिंग, म्हणजे साडीची शॉपिंग झाली आहे. आता आम्ही चाललो ड्रेसेस घ्यायला. गाईज, हे दादर स्टेशनच्या खाली आल्यानंतर इथं आहे नागपूर वडापाव. ठीक आहे, नागपूर जम्बो वडापाव आणि खूप टेस्टी वडापाव आहे ना. भारी वडापाव होतं गाईज. तुम्ही जर दादर स्टेशनला उतरला तर इथे वडापाव नक्की ट्राय करा, बेस्ट वडापाव आहे. मुंबई मला खूप टाईमपासून मुंबईला जायचं होतं, पण मुंबईला गेल्यानंतर इथली ती गर्दी बघून इतकं एक्झॉस्टेड वाटत होतं ना. म्हणजे मुंबई खूप छान आहे, पण मुंबईमध्ये गर्दी पण तितकीच जास्त आहे. असो, आता साड्यांची शॉपिंग झाली होती, आता कपडे म्हणजे ड्रेसची शॉपिंग करायची होती. तर दादरमध्येच ड्रेसमध्ये खूप स्वस्त भेटतात आणि खूप छान कापडही भेटतं. तर मग तिथे ड्रेस घेतले मी आणि पुढे तुम्हाला ड्रेस बघायला भेटेल माझा. सो गाईज, आता आम्ही निघालो मुंबईहून पुण्याला परत रिटर्न घरी. आणि थांबलो, थोडी चिक्की वगैरे घेतली, थोडं खायला घेतलं आणि याचबरोबर हा ब्लॉग पण मी इथेच एंड करत आहे. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चलो बाय.